नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रेमविवाह केल्यानंतर 1.5 महिन्यातच ठार केले बायकोला। ही घटना कर्नाटक राज्यातील शिवमोगा या जिल्ह्यातील असून नव्याश्री हिचे प्रेम प्रकरण गेल्या 3-4 वर्षापासून किरण या नावाच्या युवकासोबत होते। तोही तिच्यावर आपल्या मनापासून प्रेम करत असल्याने त्या दोघांनी लवकरच प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला। त्या दोघांचे प्रेम कहाणी नव्यश्री हिची मैत्रीण ऐश्वर्या आणि त्याचा मित्र अनिल या दोघांनाही माहिती होती। त्या दोघांनीही त्यांच्या प्रेमविवाहाला पाठबळ देत हा प्रेमविवाह घडवून आणला होता। नव्यश्री ही दिसायला अत्यंत सुंदर आणि सुशिक्षित होती। ती डान्स टीचर होती, तर किरण हा बंगळुरू येथे टॅक्सी चालवत होता। ती डान्स टीचर असल्याने तिची उठबस 4 चौघात होती। त्यातच तिचा स्वभाव हसरा आणि खेळकर होता, त्यामुळे ती सर्वांशी मोकळेपणाने बोलत होती। ती कायम मित्रमैत्रिणीत रमत होती। ती तिच्या मैत्रिणीबरोबर किटी पार्टी वगैरे मॉडर्न लाईफ जीवन जगत होती। ती बेंगळुरूहून नेहमी शिवमोगा जिल्ह्यातील आपल्या गावी येत होती। ती आपल्या गावी आली की आपली मैत्रीण ऐश्वर्या हिला भेटत होती। हल्ली नव्यश्री डान्स क्लासच्या नावाखाली रोज रात्री घरी उशिरा येत होती, तर किरण हा टॅक्सी ड्रायव्हर असल्याने तोही कधीही वेळी अवेळी घरी येत होता। कधीकधी त्याची आणि त्याची बायको नव्यश्री या दोघांची भेटही होत नसे। त्यामुळे किरण हा आपल्या बायकोवर चिडत होता। सुरुवातीला नव्यश्रीने त्याचे लाडीकपणाने समजूत घालत, आपल्या कामामुळे आपल्याला भेटता येत नाही, तू काही गैरसमज करून घेऊ नकोस असे आपल्या नवऱ्याला तिने समजावून सांगितले। परंतु त्याची बायको घरी असतानाही ती आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी तासनतास गप्पा मारत बसत होती। नेमकी हीच गोष्ट किरणला खटकत होती। आपण तिचा नवरा असून तिला मोबाईलवरून दुसऱ्याशी तासनतास बोलायला वेळ आहे, परंतु आपल्याशी बोलायला तिला वेळ नाही, अशी कशी ही बायको आपण केली असा तो विचार करत होता। लग्नाआधी ती आपल्याशी मोकळेपणाने बोलत होती, आपल्याशी जवळीक साधत होती, आणि आता हिला काय झाले म्हणून तो तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या बायकोकडून काही त्याला प्रतिसाद मिळत नव्हता। त्याला वाटत होते की आपण का हिच्याशी प्रेमविवाह केला, कारण एकतर ती त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली होती, तशीच ती मॉडर्न विचाराची सुद्धा होती। आपण तिच्यापेक्षा कमी शिकलेलो असून एक टॅक्सी ड्रायव्हर आहोत, म्हणून कदाचित ती आता आपल्याला किंमत देत नसावी। कदाचित आपल्या दोघांचा निर्णय चुकला की काय असे किरणला वाटत होते। निराश झालेल्या किरणचे दारू पिणे वाढले होते। तो रोज रात्री दारू पिऊनच घरी येऊ लागला होता। त्यामुळे त्या दोघा नवरा बायकोमध्ये नेहमीच वाद होऊ लागले। आता तर तो आपली बायको नव्यश्री हिच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊ लागला होता। भांडणामध्ये तो तिला रागाच्या भरात बेदम मारहाण करत होता। नव्यश्रीने त्याला याबाबत कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी किरणवर त्याचा काही फरक पडत नसे। आपला नवरा हा आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन आपल्याला मारहाण करतो ही गोष्ट तिने आपली मैत्रीण ऐश्वर्या हिला सांगितली। तिनेही किरणला काही गोष्टी समजावून तू नव्यश्रीला त्रास देऊ नको, ती तशी वागणारी मुलगी नाही असे समजावून सांगितले। तिचे बोलणेही किरणने मनावर घेतले नाही। त्याचे आपल्या बायकोबरोबरचे भांडण करणे व मारहाण करणे सुरूच होते। त्यामुळे त्या दोघी त्यांचा मित्र अनिल यांच्याकडे गेला। नव्यश्रीने अनिलला आपला नवरा किरण हा कसा त्रास देतो आणि आपल्या करिअरच्या कसा आड येतो हे तिने त्याला सांगितले। त्यावेळी अनिलने नव्यश्रीला सांगितले की तू किरणच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दे। ही गोष्ट किरणला समजली। त्यावेळी त्याने नव्यश्रीचे आणि अनिलबरोबर तुझे आणि त्याचे संबंध लग्नापासून
लग्नाच्या अगोदरपासून असले पाहिजे, म्हणून तू त्याला भेटायला जाते असे म्हणत त्याच्यावरच तिचे नाते जोडले आणि उलट तो त्याच्यावरच संशय घेऊ लागला. 27 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी कामावर जाताना किरणने आपली बायको नव्याश्रीसोबत भांडण केले. अनिल हा तुझा कोण लागतो असे म्हणत तिच्याशी भांडण सुरू केले. त्याने तिला एका खुर्चीला बांधून मारहाण केली होती. त्याचे वळही तिच्या अंगावर उमटले होते. त्यानंतर तो तिथून निघून गेला. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी नव्याश्रीने आपली मैत्रीण ऐश्वर्याला बोलावून घेतले. त्या दोघी परत त्यांचा मित्र अनिल याला भेटायला गेल्या. त्या तिघांनी विचार करत यातून मार्ग काढण्याचे ठरवले. रात्री उशिरा त्या दोघी घरी परतल्या. सकाळी केलेल्या मारहाणीमुळे नव्याश्री हिचे पूर्ण शरीर दुखत होते. त्या घरी आल्या आल्या त्या दोघींनी बिअर पिली. बिअरच्या नशेतच रात्री उशिरापर्यंत त्या दोघी बोलत बसल्या. किरण काही त्यावेळेस घरी आला नव्हता. त्यांनी दाराला आतून लॉक केले आणि त्या दोघी एका बेडवर झोपी गेल्या. त्यांची एक चाबी किरण याच्याकडे आहे त्या दोघींनाही हे माहिती होते. तो रात्री उशिरा घरी आला की दरवाजा उघडून आत येईल असे समजून त्या दोघीही झोपी गेल्या. रात्री उशिरा किरण हा घरी आला. त्यावेळी तोही दारूच्या नशेमध्ये होता. त्या दोघींना एकत्र बेडवर झोपल्याचे पाहून किरण याचा राग अनावर झाला. दारूच्या नशेत त्याने रात्री नव्याश्रीचा मोबाईल चेक केला असता तिचे व अनिलचे जास्त वेळापर्यंत बोलणे झाले असल्याचे त्यामध्ये दिसले. त्यामुळे तो तिच्यावर अधिकच चिडला. रागाच्या भरात तो किचनमध्ये गेला आणि धारदार चाकू घेऊन आला. त्या दोघीही नशेत बेडवर गाढ झोपल्या होत्या. त्यांना कशाचीही शुद्ध नव्हती. हीच संधी साधत झोपेत असणारी आपली बायको नव्याश्रीचा अत्यंत निर्दयीपणे त्याने चाकूने गळा चिरला. तिला ओरडण्याची संधीही त्याने दिली नाही. बाजूलाच आपल्या मैत्रिणीचा गळा कापल्याचे ऐश्वर्याच्याही लक्षात आले नाही, कारण तीही गाढ झोपलेली होती. नव्याश्रीचा गळा कापल्याने बेडवर रक्ताची धार लागली होती. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर किरण हा आल्यापावली मागे परतला व जाताना घराला कुलूप लावून तो निघून गेला. पहाटे पहाटे ऐश्वर्याला जाग आली. त्यावेळी तिचे कपडे रक्ताने ओले झाल्याचे तिला जाणवले. तिने डोळे चोळत बेडवरून उठली व त्यावेळी तिच्या बाजूला नव्याश्रीचा गळा चिरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह दिसला. ते बघून ती घाबरली व जोरात किंचाळली आणि ओरडतच रूमच्या बाहेर पळत आली. तिच्या ओरडण्याने नव्याश्रीच्या शेजारचे लोक तिच्या फ्लॅटकडे धावत आले. त्या दरम्यान ऐश्वर्याने या घटनेची माहिती त्यांचा मित्र अनिलला दिली असता घटनास्थळी तो आला व या घटनेची माहिती त्यांनी जवळच्याच पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची माहिती पोलिसांनी मयत नव्याश्रीची मैत्रीण ऐश्वर्या आणि मित्र अनिलकडून घेतली असता त्यांनी पोलिसांना सांगितले की नव्याश्रीचा पती किरण हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. त्यामुळे ही घटना कोणत्या कारणातून कोणी केली आहे याचा अंदाज पोलिसांनी घेतला असता घटनेनंतर पळून गेलेल्या किरणचा शोध पोलीस घेत असताना तो एका टॅक्सी ड्रायव्हर मित्राच्या घरी सापडला. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देत होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपणच केलेला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला. पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.